2 दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूर शहरात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू। बुधवारी दुपारनंतर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 4% वाढ केली असून 43% वरून हा भत्ता 50% करण्यात आलाय। तर 1 जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्याची थकबाकी देखील दिली जाईल असा निर्णय राज्य सरकारने जारी केलाय। राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळत असून सरकार गंभीर नसल्याच्या निषेधार्थ विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या वतीने सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने। यावे गेली शिवशाही आली गुंडाशाही, घोषणा जास्त काम कमी, महिला सुरक्षतेची नाही हमी, ट्रिपल इंजिन सरकारच्या धोरणांचा नाही पत्ता, राज्यातून महिला मुली होत आहेत बेपत्ता अशी घोषणाबाजी करण्यात आली। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये गोंधळाची परिस्थिती उद्भवू नये यासाठी आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं राजकीय पक्षांना आवाहन। पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही। विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याच्या संकल्पात सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शिवभक्त येण्यास इच्छुक। त्यामुळे 13 जुलै रोजी होणारी मोहीम रविवारी दिनांक 14 जुलै रोजी होणार असल्याची खासदार संभाजीराजे छत्रपती यांची माहिती। राज्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली असून हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातील काही गावांना सौम्य भूकंपाचे धक्के बसलेत। आज सकाळी 7:14 भूगर्भातून आवाज येत असल्याचं समोर आले। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीमधील श्री शिवाजी हायस्कूल कसबा तारळेत मातीशी नातं घट्ट करण्यासाठी चिखल महोत्सवाचे आयोजन। दमदार पावसात चिखलात मनसोक्त लोळून विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला। दरम्यान विद्यार्थ्यांना कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी शाळेकडून खबरदारी। विरोधक बैठकीला आले नाहीत हे कारण देऊन सरकार आरक्षण लांबवत आहे का असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। तर सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा आरक्षण द्या असे ते म्हणाले। सोलापुरात राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट क्रमांक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुद्रूप येथील तहसील कार्यालयासमोर रस्ता रोको करण्यात आलाय। बुधवारी 10 जुलै रोजी शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून जनता दरबार घेण्यात आलाय। तर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अमोल कोल्हे मतदारसंघात आल्याची माहिती। राज उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात मोठी कारवाई करत तब्बल 1.25 कोटींची अवैध दारू जप्त केली। हा माल एका ट्रकमधून अवैध मार्गाने महाराष्ट्रात दाखल झाला। तर यामध्ये गोवा बनावटीच्या सुमारे 84,000 बॉटल जप्त करण्यात आल्यात। मुंबई गोवा महामार्ग 11 जुलै ते 13 जुलै दरम्यान बंद ठेवला जाणार आहे। कोलाड जवळील पुई येथे म्हैसदरा नवीन पुलाचे गार्डन बसवण्याच्या कामासाठी हा ब्लॉक असल्याची माहिती। टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले असून टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली। काही दिवसांपूर्वी 28 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आता 100 रुपये ते 120 रुपये प्रति किलोवर पोहोचला असल्याची माहिती। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला मतदान होणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात पडद्यामागे हालचालींना वेग आलाय। या निवडणुकीत महायुतीकडून एक उमेदवार जास्त देण्यात आल्याने राजकीय चुरस वाढली आहे।